Hi students, I am Sekhar Mande. Welcome once again my YouTube channel. Now in this video we will see the chapter number 5 expansion formulae. आता एक्सपान्शन फॉर्म्युले हा काय म्हणजे सर्वात महत्त्वाचा चॅप्टर आहे आपल्या मॅथमॅटिक्समध्ये. ज्या विद्यार्थ्यांना ह्या चॅप्टरवर फुल कमांड राहील त्यांना 90% अबोव 90% मार्क्स मिळायला हरकत नाही. त्याच्यामुळे हा चॅप्टर तुमच्या जीवनातला तुमच्या मॅथमॅटिकल लाईफमधला हा सर्वात महत्त्वाचा चॅप्टर आहे. याला नीट लक्ष द्या. मी तुम्हाला चांगल्या पद्धतीने पूर्ण फुल फेजने शिकवण्याचा काय करतो आहे प्रयत्न करतो आहे. त्याला रिवाईज करा आणि स्वतः एक्झाम्पल सोडा. नोटबुक त्याच्यानंतर पेन आणि टेक्स्टबुक हे समोर ठेवा आणि व्हिडिओ हे बघत असताना व्हिडिओ बघत असताना नोटबुकवर पूर्ण एक्झाम्पल सॉल्व करा आणि स्वतः पण काही एक्झाम्पल्स बनवा आणि ते सॉल्व करण्याचा प्रयत्न करा. आता काय दिलं की जस्ट एक्सपान्शन फॉर्म्युले आपण इन प्रिवियस स्टँडर्ड वी हॅव सीन some expansion formulae that are very important formulae. First one is a plus b square, just expansion formulae. कोणते expansion formulae? That is first one a plus b bracket square. a plus b bracket square काय बघा, that is a plus b, that is square of sum a plus b square is equal to a square plus 2ab plus b square, right? Again a minus b square, a square minus 2ab plus b square. हे फॉर्म्युले लर्न करायचे. लर्न करून हे काय करायचं आपल्याला अप्लाय करता आले पाहिजे. मग काय लागतं a plus b a minus b is equal to a square minus b square. हे कसे येत आहे ते तुम्ही लास्ट इयरला हे बघितलेले. आता जस्ट ए प्लस बीच्या जागेवर कधी काय होऊ शकतं, एक्स प्लस वाय होऊ शकतं. एक्स प्लस वाय स्क्वेअर काय मग एक्स स्क्वेअर प्लस 2xy प्लस वाय स्क्वेअर. अगेन एक्स मायनस वाय स्क्वेअर, एक्स स्क्वेअर मायनस 2xy प्लस वाय स्क्वेअर. अजून काय होऊ शकतं एम प्लस एन, एम मायनस एन. जस्ट ए प्लस बी आणि ए मायनस बी कॅन बी रिप्रेझेंट बाय एम प्लस एन, एम मायनस एन. सो व्हॉट डू गेट एम स्क्वेअर मायनस एन स्क्वेअर. या पद्धतीने हे फॉर्म्युले आपल्याला काय करायचे लर्न करायचे आणि काय करायचे ते त्यांना अप्लाय करायचे. ते कसे अप्लाय करायचे ते आपण आता जस्ट एक रिव्हिजन एक्सरसाइज दिलेली आपल्याला, रिव्हिजन पार्ट दिलेला आहे त्याच्यावर आपण बघू. पहा आता आपण जे एक्सपान्शन फॉर्म्युले बघितले कोणते, ए प्लस बी स्क्वेअर दॅट इज ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. सेकंड a minus b square is equal to a square minus 2ab plus b square. a plus b, a minus b, a square minus b square, right? आता ह्या फॉर्म्युल्यांचा काय करायचं आपलं यूज करून बाय युजिंग दिस फॉर्म्युलेज वी हॅव टू फाइंड दिस फॉर्म्युले. युजिंग दिस फॉर्म्युले वी हॅव टू फिल द बॉक्सेस. कोणते बॉक्सेस फिल करायचे बघा इथं 1 2 3. आता फर्स्ट बघू आपण एक्स प्लस 2y स्क्वेअर दॅट इज एक्स प्लस 2y स्क्वेअर. आता एक्स इज इक्वल टू काय एक्स प्लस 2y स्क्वेअर. याच्यात एक्स कोण ए आणि दिस इज सपोज बी. मग काय फॉर्म्युला आपला जो ए स्क्वेअर मीन्स एक्स स्क्वेअर प्लस 2ab जस्ट हिअर 2ab. व्हॉट इज मीन बाय 2ab, व्हॉट इज रिलेशन बिटवीन देम, दॅट इज 2 इंटू ए इंटू बी. सो we write this is 2ab. Now in here numbers a is x, b is 2y. Again second b square, b is total 2y is b, so 2y square, right? मग काय लागतं होतं, what do you get, this is x square 2 into 2 4 x into y xy, right? Again 2 square, square of both 2 square 4, y square is y square 4y square, right? So what we get x square, just box काय येईल आपल्याला 4xy. this is the blank, that is 4xy, we fill it. So 4xy is the proper term in this box. Second, now 2x minus 5y square,
So 2x minus 5y square, what we get? 2x minus 5y square. Just I okay, 2x minus 5y square. So this is a minus b square, a square minus 2ab plus b square. A is here 2x, 2 into 2x into 5y, 2ab plus 5y square. So what do you get? 2 square is 4x square. Multiply the numbers. 2 into 2 4, 4 into 5 20, x into y xy. 5 square is 25, y square is y square, 25 y square. So what do we get? 4x square again 25 y square, right? This is proper terms in boxes. 4x square minus 20xy plus 25y square. Now third one is just application of these formulas. We have to find 101 square. 101 square, I write 100 in terms of a plus b. 101 ला कसं लिहितो मी? a plus b मध्ये, म्हणजेच काय 100 प्लस 1, कारण काय 100चा स्क्वेअर आपण इझिली करू शकतो, बरोबर. मग काय 101 दॅट इज 100 प्लस 1 स्क्वेअर, स्क्वेअर ऑफ फर्स्ट टर्म 2 इंटू फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्म 2ab प्लस b स्क्वेअर. आता काय 100चा स्क्वेअर करताना इझी एकदम. झिरोज काय करायचे? डबल करायचे. 1चा स्क्वेअर 1 आणि 0 डबल, 2 येतं किती? 4 झिरोज. 2 into 100, 200 into 1, only 200 plus 1. So what is the box is 10,000, here 200. मग काय आता 10,000 टोटल आपल्याला लिहायचं. 10,000 200 plus 1. So 1 0 2 10,201. This is the proper term in box, right? Again this fourth one, काय बघा, 98 ला काय लिहिलं? 100 minus 2. 100 minus 2 काय लिहिलं? कारण 100चा स्क्वेअर आपण इझिली करू शकतो, बरोबर. सो इट राईट क्लोज नंबर काय आपण 90 प्लस 8ही लिहू शकलो असतो, पण काय केलं? 100 minus 2 स्क्वेअर घेतला आपण. आता इथे कोणता फॉर्म्युला यूज करणार आहे? a minus b स्क्वेअर, दिस वन, राईट. सो 100 स्क्वेअर मायनस 2 into 100 into 2 plus 2 square. So this is 10,000, similar as last. 2 into 2 4, 400 plus 4, right? So here 10,000, yes 400, this is only 4, right? आता याच्यात काय करायचं? 10,004 हे दोन्ही पॉझिटिव्ह नंबर आहे. किती? 10,004, राईट, मायनस 400. सो 4 0, 10 minus 4 is 6, 1 is 10 minus 1 9. So 9,604 is proper number in this here. Now last one, 5m plus 3n, 5m minus 3n. So 5m square minus 3n square. 5m square minus 3n square. So 5 square is 25m square and 3n square is 9n square, right? This is proper terms in boxes, that is 25m square. Here a square minus b square, कोणता फॉर्म्युला वापरतो? a plus b, a minus b, a square minus b square. 5 square is 25m square, 3 square is 9, 9n square. Okay. Now dear student, we are going to learn another expansion formula, which is x plus a into x plus b. What is in here? x plus a, that is expansion, product of two products or two binomials. दोन बायनॉमियलचं प्रॉडक्ट, पण काय त्याच्यामध्ये की दोघांची एक टर्म्स कॉमन आहे, सेम.
xx, right? And these two terms are different. This is first and this is second. These two terms are different. So what is the expansion? What is the product of this type of product, that is x plus a आणि x plus b? हे आपण काय बघणार आहे आता, ह्याच्यात बघणार आहे. हा, कारण आपल्याला काय करायचं आहे, हे जसे दिले a प्लस बी स्क्वेअर, हे आपण काय केलं आहे, यूज ॲज फॉर्म्युले. त्याला आपण आयडेंटिटीज म्हणतो. आयडेंटिटीज फॉर्म्युले सर्वांसाठी ते काय असतात, ट्रू राहतात. बरोबर. आता एक्स प्लस ए आणि एक्स प्लस बी कसं करता येईल आपलं, एक्स प्लस ए एक्स प्लस बी बायनोमियल बाय बायनोमियल. बरोबर. आता काय करू आपण, एक्स मल्टिप्लाय बाय धिस टोटल ब्रॅकेट, एक्स इंटू एक्स प्लस बी, एक्स मल्टिप्लाय बाय धिस ब्रॅकेट टोटल ब्रॅकेट, राईट. देर इज प्लस साइन, a multiply a into x plus b, right? So I distribute this x and a over x plus b, right? X plus a into x plus b. Now next is, this is one term and this is second. So multiply x into x, right? X into x, right? Again x into b प्लस x ने x ला मल्टिप्लाय करायचं आहे, x ने b ला मल्टिप्लाय करायचं. सेम प्लस साईन असल्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. इकडे काय a इंटू एक्स, राईट. आणि हिअर a इंटू एक्स, a इंटू b, राईट. सो व्हॉट यू गेट, x इंटू एक्स एक्स स्क्वेअर, this is bx. we write b is a number, b का असणार, नंबर असणार, म्हणून आपण काय लिहितो, जस्ट आपण 3x 5x असं लिहितो. असं लिहित नाही, x3 x5 असं नाही लिहित. आपण काय करतो, नंबर कोएफिशिएंट आधी लिहितो, नंतर हे लिहितो. म्हणून काय करू आपण, bx प्लस ax, a इंटू b, जस्ट वी राईट ab. सो एक्स स्क्वेअर. आता इथून बघा, यांच्यातून एक्स कॉमन काढल्यावर काय होईल, बी प्लस ए एक्स प्लस ए बी. पण आता बघा, आपले जे अल्फाबेट्स आहे ते आपण काय करू, नंबर्स ए बी सी डी, आपल्या इंग्लिशच्या अल्फाबेटसारखे. एक्स स्क्वेअर, सो ए प्लस बी एक्स प्लस ए बी. दिस इज द एक्सपान्शन ऑफ एक्स प्लस ए. राईट दिस अँड लर्न इट, which is x plus a into x plus b is equal to x square, square of first term, addition of these two, a plus b into first term, a plus b into first term, and last la kind product of a and b, right, third term, right. So we can write this square of first term, addition of second term into first term plus product of second terms. ओके. आता आपण एक्सपान्शन फॉर्म्युले बघितले, ए प्लस बी स्क्वेअर, ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर, ए मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर, ए प्लस बी, ए मायनस बी इज ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. अँड लास्ट वन वी हॅव सीन एक्स प्लस ए, दॅट इज एक्स स्क्वेअर ए प्लस बी इंटू एक्स प्लस ए बी, राईट. दिस टू 3 टर्म्स. आता बघा, आपल्याला काय यांचा यूज करून काय करायचं, आपल्याला यांचं एक्सपान्शन करायचं आहे. एक फर्स्ट वन एक्स प्लस 2 एक्स प्लस 3, काय माझं एक्स प्लस 2, इथं वी नो दॅट एक्स प्लस ए एक्स स्क्वेअर प्लस ए प्लस बी एक्स plus ab. So we get, therefore x plus 2 x plus 2 x plus 3, what do we get, x square. Again here a is 2 and b is 3, 2 plus 3x plus 2 into 3, very simple but important. X square, 2 plus 3 5, 5x, 2 into 3 6, right. This is the expansion of this x plus 2 and x plus
3. Now next one, y plus 4 y minus 3. Again we know that x plus a, इथे बघा y फर्स्ट टर्म इज सेम आहे बरोबर, म्हणजे फर्स्ट टर्म सेम आहे याचा अर्थ आपण हा फॉर्म्युला यूज करू शकतो. देअरफॉर y plus 4 y minus 3 square of first term, here is only y square plus 4 minus 3. आता इथे बघा जास्त आपण जर कॉम्प्लिकेशन करत गेलो तर काही असं लिहावं लागेल 4 plus minus 3 बरोबर, असं एवढं a plus b लिहिताना. त्याच्यापेक्षा प्लस इंटू मायनस काय होणार आहे, मायनस, सो मायनस 3x. अगेन 4 इंटू मायनस 3, सो y स्क्वेअर 4 minus 3 1x, sorry here is not 1, here is y, 1 because variable is y, 1 y, 1 into y means only y, so here we write y. Again 4 into minus 3 minus 12. इथं लक्ष द्यायचं, इथं व्हेरिएबल काय. हां, तर माझ्याकडून जसं चुकली होतं तसं तुमच्याकडून चुकू शकते. इथं y असेल तर y लिहायचं, x असेल तर x. नाव थर्ड वन इज 2a plus 3b, 2a plus 3b, 2a minus 3b, 2a plus 3b and 2a minus 3b. आता याच्यात बघा ह्या पण फॉर्म्युल्याने आपण करू शकतो 2a plus 3b आणि 2a minus 3b, किंवा आपला जो पूर्वीचा फॉर्म्युला कोणता आहे या टाईपमध्ये a plus b a minus b. पण याच्यानुसार करू आपण काही जातं बघा 2a plus 3b 2a minus 3b. So what do you get, 2a square plus 3b minus 3b into 2a plus 3b into minus 3b. हा प्लससाठी फॉर्म्युला आहे म्हणून आपण मायनस साईन कॅरी करतोय. काय आता 4a स्क्वेअर 3b minus 3b 0 into 2a, again 3 into 3 minus 3 into 3 9, but minus 9, b into b b square, isn't it? So what do you get, 4a square, this is 0, 4a square minus 9b square is the expansion of this. Again फोर्थ वन बघा आता, किंवा याला आपण कसं लिहू शकतो 2a plus 3b, 2a plus 3b 2a minus 3b, काय a plus b a minus b, so 2a square minus 3b square, that is 4a square minus 9b square, right? Again फोर्थ वन बघा आता, m plus 3 by 2 m plus 1 by 2. आता इथे एक्सच्या जागेवर काय m, अगेन a इज 3 by 2, हिअर इज 1 by 2, राईट. फ्रॅक्शनमध्ये दिलेलं आहे त्याच्यामुळे थोडं प्रेशर वाढेल. बघा देअरफॉर m plus 3 by 2 square of first term 3 by 2 plus 1 by 2 m plus 3 by 2 into 1 by 2 m square. This is fraction और addition of fraction ये ना महत्वाचं आहे. काय आता 3 by 2 plus 1 by 2 डिनॉमिनेटर सेम, ॲडिशन असताना डिनॉमिनेटर सेम असेल तर काय addition of numerator 3 plus 1 4 by 2 and we get only 2. So here is 2m, but here multiplication, in multiplication what we do, 3 into 1 2 into 2
प्रॉडक्ट दोघांमध्ये लक्षात ठेवा, डिनॉमिनेटर सेम असेल तर एकदाच लिहायचं आहे. कशामध्ये? ॲडिशन और सबट्रॅक्शनमध्ये. तर मल्टिप्लिकेशनमध्ये प्रॉडक्ट 3 × 1 3, 2 × 2 4, 3/4, राईट. अँड लास्ट वन x minus 3, x minus 7. Therefore, x minus 3, x square again plus minus 3 minus 7, right, into x plus minus 3 into minus 7, isn't it? So x square minus 3 and minus 7. Note that minus 3 and minus 7 minus 10, not plus 10. So minus 3 minus 7 minus 10 x. This is minus 10 and plus and minus is minus. Plus. Now here is plus 3 into 7 21, right? दोघांमध्ये डिफरन्स दोन्ही इथे झाले तुमच्यासाठी. इथं मायनस होईल minus 3 into minus 7. This is plus 21. This is plus, but this is minus 10. So now we will take practice set 5.1. Expand a plus 2 a minus 1, m minus 4 m plus 6 and p plus 8 p minus 3. Now we will take one by one. By a plus 2 a minus 1, we know that फॉर्म्युला परत लिहून घ्यायचा, म्हणजे काय होतं की आपल्याला तो काय होतो लर्न होऊन जातो. एक्स प्लस ए कोणत्या टाईपमध्ये इथे आता हे सर्व आपण फॉर्म्युले बघितले, पण आपण कसं ओळखणार आहे त्यांना? काय की एक्स स्क्वेअर प्लस ए प्लस बी एक्स प्लस ए बी. आता याच्यात कसं ओळखणार आहे आपण? ए प्लस बी स्क्वेअर सिंगल ब्रॅकेट होतं, हे पण सिंगल आहे. याच्यात काय की ए प्लस बी आणि ए मायनस बी डिफर बाय ओनली मायनस साईन. बट हिअर एक्स प्लस ए एक्स प्लस बी, इथे बघा फर्स्ट टर्म काय त्याची ए इक्वल आहे आणि हे दोन्ही डिफरंट आहे. मे बी सेम जर असेल तर कुठे जाऊ आपण? ए प्लस बी स्क्वेअरवर जाऊ. जस्ट असं आलं ए प्लस 2 इंटू ए प्लस 2. कुठे जाऊ आपण? दिस इज नथिंग बट ए प्लस 2 स्क्वेअर, राईट. सो एक्स मायनस ए एक्स स्क्वेअर सॉरी x plus a x plus b, what we get? X square a plus b x plus a b, right. Therefore a plus 2 काय पाहिजे? a square, right. ये आता x च्या जागी a, नो कन्फ्युजन. 2 minus 1 a again a square. 2 minus 1 is 1 a, that is a. 2 into minus 1 minus 2, right. 2 minus 1 1 a, 2 into minus 1 is minus 2. Very simple. Again second one, m minus 4 m plus 6. So we know that therefore m minus 4 m square, square of first term, minus 4 plus 6 m and minus 4 into 6 m square, minus 4 plus 6, that is there is subtraction because opposite sign. So 6 minus 4 is 2, right. So here minus 4 plus 6 we get plus 2, plus 2m and minus 4 into 6 minus 24, isn't it? Again third one, p plus 8 p minus 3, p plus 8 p minus 3.
पी स्क्वेअर 8 - 3 इथे ए बी काय ए अँड बी 8 - 3 मॅथमॅटिक्स करण्यासाठी फक्त प्रॅक्टिस करणं महत्त्वाचं मॅथमॅटिक्स येण्यासाठी. सो राईट ईच अँड एव्हरी एक्झाम्पल अँड सॉल्व इट. 8 - 3 5p minus 24, right? This is the expansion of p plus 8 p minus 3. Now fourth example of practice set 5.1 is expand 13 plus x 13 minus x. We know that x plus a x plus b is equal to x square plus a plus b x प्लस ए बी दॅट इज ए इंटू बी. हा फॉर्म्युला यूज करू शकतो आपण. दोन्ही फॉर्म्युले सांगतो मला काय आता याच्यामध्ये. देअरफॉर 13 प्लस एक्स 13 मायनस एक्स. आता इथे आपण ए प्लस बी ए मायनस बी पण यूज करू शकतो, पण आपण हा फॉर्म्युला बघितला होता म्हणून याच्यानुसार करणं आपण काय 13 स्क्वेअर अगेन एक्स मायनस एक्स इंटू 13 प्लस एक्स इंटू मायनस एक्स. 13 square is 169. X minus x 0 0 into 13 x into minus x x square. इथे काय लागतं 0 into 13 so 169 0 minus x square so 169 minus x square. याला अजून कसं करू शकतो आपण. or we know that a plus b a minus b is equal to a square minus b square. Therefore 13 plus x 13 minus x square. This method also right. So 169 minus x square, right? Square learn करा. 30 पर्यंत स्क्वेअर सगळ्यांचे लर्न पाहिजे. त्याच्यानंतर बघा फिफ्थ वन 3x plus 4y 3x plus 5y. This is 3x plus 4y 3x plus 5y. Same काय आता just 3x plus 4y 3x plus 5y. So square of first term 3x plus addition of this 4y plus 5y into 3x plus AB that is 4y into 5y. 3 square is 9 9x square. 4y plus 5y काय होईल ॲडिशन 4y plus 5y 4 times y plus 5 times y that is 9y. जस्ट हिअर ॲडिशन करतो आपण याच्यात आणि ह्या याच्यात बघा काय फरक येतो तर 4y plus 5y 4 times y plus 5 times y that is 9 times y into 3x and here 4 into 5 बघा 4y into 5y 4 into 5 product of numbers and product of letters that is alphabets that is variables. So 4 5s are 20 and y into y is y square. दोघांमध्ये difference is 9y तर इथं काय 20y square. So 9x square here 9 into 3 27x into y xy plus 20y square isn't it. त्याच्यानंतर बघा 6 1 9x minus 5t 9x plus 3t. Therefore 9x minus 5t and 9x plus 3t. आता इथे काय फर्स्ट टर्म काय 9x आणि सेकंड टर्म ए काय -5t plus 3t. Therefore
9x minus 5t, 9x plus 3t. What is x square plus minus 5t plus 3t plus minus 5t into 3t. So what do we get? 981 x square minus, oh isn't 1 minute, one thing is remaining here, that is multiply by 9x, multiply by 9x, again minus 5 into minus 3t. हाँ, 81 x square minus 5t plus 3t minus 2t into 9x minus 5 into minus 3 minus 15 and t into t, that is t square. So what we get? 81 x square, 2 into 9 18, but this is minus and this is plus, so minus tx minus 15 t square, isn't it? Now next one, 7th example of practice set 5.1, that is expand m plus 2 by 3 m minus 7 by 3. Now we know that फॉर्म्युला लिहून घ्यायचा परत परत, कारण तो काय होणार आपला लर्न होणार आहे आणि आपल्याला एक्झाम्पल सोडवताना सुद्धा त्याची मदत होते. ए बी सवय लावायची अशी, therefore m plus 2 by 3 m minus 7 by 3. So what is m square 2 by 3 minus 7 by 3 into m plus 2 by 3 into minus 7 by 3 m square. आता ॲडी इथं काय सबट्रॅक्शन, 2 by 3 minus 7 by 3, डिनॉमिनेटर सेम, 2 minus 7, 2 minus 7 is minus 5. So what do we get? Minus 5 by 3 m. Here is 2 into minus 7, that is minus 14. 3 into 3, 9. Right? So what do we get? M square minus 5 by 3m minus 14 by 9 is the right expansion of this m plus 2 by 3 and m minus 7 by 3. Now next one, 8 one. This is 8 1, x plus 1 by x so same, x plus 1 by x. तुम्ही ह्या कोणत्या पद्धतीने करू शकतात? a plus b a minus b, x square plus 1 by x minus 1 by x into first term is x, this is second term a plus b, again 1 by x into minus 1 by x. So x square 1 by x and minus 1 by x, 0 x minus 1 into 1 minus 1 x into x, x square. So x square plus 0, so x square minus 1 by x square is the simple answer of this 8 1. Now last one, 9th one, 1 by y plus 4, 1 by y minus 9. So 1 by y plus 4, 1 by y minus 9. So square of first term, addition of second, 4 minus 9 into what is x? X first term is 1 by y plus
What is second term? 4 into minus 9. So 1 upon y square. 4 minus 9 is minus 5 into 1 by y. 4 into minus 9 minus 36, that is 1 by y square, 5 by y minus 36. Okay.